जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर इथे तुम्ही पाहू शकता इंग्रजी तृतीय भाषा दिलेली आहे. इयत्ता 8वी तृतीय भाषा म्हणजे थर्ड लँग्वेज. थोडक्यात जर तुमचं मराठी माध्यम असेल तर तुम्हाला इंग्लिश ही तृतीय भाषा अशी धरली जाते, आणि तुमचं जर सेमी इंग्लिशमध्ये असाल जर तुम्ही तर फर्स्ट लँग्वेज ही तुम्हाला इंग्रजी असते. म्हणजेच हा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा पेपर असणार आहे, मराठी माध्यमवाल्या मुलांसाठी असणार आहे मित्रांनो. तर जर तुम्ही सेमीला असाल तरी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे, म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र शासनाचा हा सराव पेपर असणार आहे. तुम्ही पाहू शकता मॉडेल समिटेटिव्ह एव्हॅल्युएशन 2 म्हणजेच संतुलित मूल्यमापन असा काहीतरी अर्थ होतो त्याच्या मित्रांनो. 2024चा हा पेपर असणार. हे स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश थर्ड लँग्वेज असणार आहे. तुम्ही पाहू शकता नेम, स्कूल नेम असं लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला याचा थोडक्यात अभ्यास कसा करायचा आहे तो सांगतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर झेरॉक्स सेंटरवर जायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काय आपण लिंक दिलेली आहे या PDF ची ती डाउनलोड करून त्याची झेरॉक्स मारून घ्यायची आहे आणि त्या झेरॉक्सचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो जास्त व्हिडिओ पाहत जाऊ नका, फक्त अभ्यास करा. PDF दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच कंटेंटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडलेले असतात. प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तिथे आपण अपलोड केलेले आहेत. तर पहिल्यांदा तुमचा ओरल सेक्शन, म्हणजे ओरल म्हणजे थोडक्यात ऐकणे म्हणजे तोंडी परीक्षा थोडक्यात. ते पहिल्यांदा दिलेलं आहे क्वेश्चन 1 लिसनिंगला तुम्हाला 4 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2 दिलेले आहे स्पीकिंग म्हणजे बोलणे, तुम्हाला बोलायचं आहे. 6 मार्कासाठी असणार आहे स्पीकिंग. हे मित्रांनो तुमच्या शाळेत घेतली जाते परीक्षा, त्यामुळे तुम्ही कायचं टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर रायटिंग सेक्शन येतो, म्हणजे यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा थोडक्यात. कंप्रेन्शन काहीतरी दिलेलं आहे. रीड द फॉलोइंग पेजेस केअरफुली अँड राईट द आन्सर्स ऑफ ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. या पॅसेजवरील वाचायचं आहे तुम्हाला हा पॅसेज, आणि त्यावरील ॲक्टिव्हिटी सोडवायची आहेत. 8 मार्कासाठी असणार आहे. पहिल्यांदा A दिलेला आहे, द आन्सर द फॉलोइंग. B दिलेला आहे, C दिलेलं आहे मित्रांनो. या 3 ॲक्टिव्हिटी झाल्या. आणि खाली D दिलेला आहे. सॉरी मित्रांनो, D दिलेलं नाही. या 3च ॲक्टिव्हिटी तुम्हाला 2, 4 आणि 2 मार्कासाठी म्हणजे 8 मार्कासाठी दिलेले आहेत. त्यानंतर आपला 4था क्वेश्चन येतो. रीड द गिवन पोएम अँड कम्प्लीट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द बॉक्स. मित्रांनो माय हार्ट लिफ्ट्स अप या कवितेचं नाव असणार आहे मित्रांनो, आणि विल्यम वर्ड्सवर्थ या कवितेचे पोएट असणार आहे. तुम्हाला हेच खाली लिहायचं आहे. द टायटल, जे काही वर्ड टायटल आहे ते लिहायचं आहे. द पोएट विल्यम वर्ड्सवर्थ लिहायचं आहे. टोटल लाईन्स ऑफ द पोएम 7, म्हणजे कवितेच्या किती लाईन्स असणार आहेत ते लिहायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 9 लाईन्स असणार आहेत मित्रांनो कवितेच्या. पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे. आणि तुम्हाला कोणती लाईन जास्त आवडली ते लिहायचे आहे. लाईन यू लाईक मोस्ट. नंतर ग्रामर दिलेलं आहे. टुवेल्थ डायरेक्टिव्ह म्हटलेलं आहे. आय एम नेवर रॉंग. रिराईट इज ॲफिरेटिव्ह सेंटेन्समध्ये तुम्हाला रिराईट करायचे आहे. गौरी इज वर्किंग हार्ड ऑन हर प्रोजेक्ट. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये याचं रूपांतर करायचं आहे. त्यानंतर तिसराही प्रश्न दिलेला आहे. आय डिडंट अटेंड द स्कूल येस्टरडे. आय वॉज इल. रिराईट द सेंटेन्स युजिंग बिकॉज वापरून लिहायचं आहे मित्रांनो. स्टोरी रायटिंग दिलेले आहे 5 मार्कासाठी. स्टोरी लिहायची आहे तुम्हाला. यामध्ये तुम्हाला फक्त गालेल्या जागांमध्ये भरायचे आहेत शब्द. पाहू शकता. रीड द आउटलाईन ऑफ द फेमस स्टोरी. फिल द ब्लँक्स युजिंग द लँग्वेज सपोर्ट प्रोव्हाइडेड टू यू इन द ब्रॅकेटमधील या पॅरेग्राफमध्ये भरायचं आहे तुम्हाला. फक्त खूप सोपं असणार आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग दिलेलं आहे. रिअरेंज जंबर सेंटेन्स मिनिंगफुली इन द कन्व्हर्सेशन विथ द ब्रेन काहीतरी आहे असं तुम्हाला करायचं आहे. रिअरेंज करायचं आहे सेंटेन्स. 4 सेंटेन्स दिलेले आहे. खाली 4 रिकामी जागा भरायची.
त्यामध्ये बी दिलेलं आहे राईट द रिस्पॉन्सेस फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. रिस्पॉन्स द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला अजयला. त्यानंतर व्ह्यूज ऑन न्यूज असं दिलेलं आहे मित्रांनो. रीड द न्यूज अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन. तुम्हाला ही न्यूज वाचायची आहेत आणि त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते लिहायचं आहे. खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत 4 प्रश्न, त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमचं मत काय असणार आहे ते. एसे रायटिंग दिलेलं आहे. रीड द पॉईंट्स अँड राईट द एसे ऑन माय पेट ॲनिमल. माय पेट ॲनिमलवर तुम्हाला एसे लिहायचं आहे मित्रांनो. ट्रान्सलेशन दिलेले आहे. रीड द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स अँड ट्रान्सलेट देम टू युअर मदर टंगमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. म्हणजेच मातृभाषेत तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे मित्रांनो. जर काही याच्यामध्ये अडचण वाटली तर मला विचारा किंवा तुमच्या शिक्षकांना विचारा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की मिळेल. कसा होता आजचा पेपर कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट राहिली असेल तर मला कळवा मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी चांगली दिसत नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपला PDF